नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत AWS लोड बॅलन्सर स्टिकीनेस. त्याला सेशन एफिनिटी सुद्धा म्हणतात. आता हे स्टिकीनेस काय असते आपण पाहूया. स्टिकीनेस म्हणजे युजर सतत त्याच बॅकएंड इन्स्टंटला राऊट करणं किंवा क्लायंटला एक कुकीज दिली जाते आणि त्या कुकीवर आधारित सेशन टिकतो. उदाहरणार्थ मी एखाद्या शॉपिंग साईटवर जातोय, त्याच्यावर मी एखादा माझा प्रोडक्ट माझ्या कार्टमध्ये मी ॲड करतोय आणि मी चेकआउट न करता मी लॉग आउट होतोय आणि जेव्हा मी पुन्हा लॉग इन करेल तर प्रोडक्ट मी ॲड केलेला असतो माझ्या कार्टमध्ये, तो जसा तसा मला दिसतो. ते कशामुळे दिसतं तर तिकडे स्टिकीनेस हा जर ॲक्टिव्ह असेल, एनेबल केलेला असेल त्या पर्टिक्युलर वेबसाईटला, तर तुम्हाला तो जो सेशन असतो त्या सेशनमधला जो डेटा असतो तो डेटा तिकडे दिसला जातो. ओके, म्हणजेच काय, युजर त्याच सेम बॅकएंडला इन्स्टंटला राऊट केला जातो आणि तो राऊट कसा होतो, स्टिकीनेसने. आणि तो स्टिकीनेस राऊट झाल्यानंतर जो क्लायंटच्या मशीनवर जो कुकीज असते त्या कुकीजमध्ये तो डेटा पूर्ण साठवला जातो आणि तो डेटा पुन्हा रिट्राय केला जातो, त्या पोर्टलच्या किंवा ॲप्लिकेशनमध्ये रिट्राय केला जातो. आता हा स्टिकीनेस कधी वापरतात, उदाहरणार्थ शॉपिंग कार्टचं अप्लिकेशन आहे किंवा युजर स्पेसिफिक सेशन आहे, गेमिंग अप्लिकेशन्स आहेत, बँकिंग किंवा फायनान्शियल अप्लिकेशन आहे, त्यामध्ये स्टिकीनेसचा वापर केला जातो. आता स्टिकीनेसचे प्रकार कोणते आहेत, दोन प्रकार आहेत. अप्लिकेशन लोड बॅलन्सर, ठीक आहे, तो अप्लिकेशन बेस कुकीज स्टिकीनेस असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही ड्युरेशन कॉन्फिगेबल असतं. ओके, आपण पुढे बघणार हे कॉन्फिगरेशन कसं सेट करायचं. आणि दुसरा आहे क्लासिक लोड बॅलन्सर, तो पण ड्युरेशन बेस्ड स्टिकीनेस असतो आणि AWS जनरेटेड किंवा अप्लिकेशन कुकीज तुम्ही सेट करू शकता. आता याचे बेनिफिट कोणते आहेत, एक तर सिमलेस युजर एक्सपिरियन्स होतो, डेटा कन्सिस्टन्सी राहते आणि सेशन मॅनेजमेंट सोपं होतं. लिमिटेशन आहेत, हा काही इन्स्टंट्सवर ट्रॅफिक इम्बॅलन्स करतो. उदाहरणार्थ तुमच्याकडे 10 इन्स्टंट आहेत आणि त्या 10 इन्स्टंटमध्ये 4 युजर ऑलरेडी लॉग इन केलेले. ओके, आणि त्या युजरवर तुम्ही पुन्हा त्या इन्स्टंटला रिडायरेक्ट करतात. त्यामुळे काय होतं की 10 युजरमधले जे 4 युजर आहेत ते पर्टिक्युलर अबिलिटी झोनच्या त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला रिडायरेक्ट होतात. त्यामुळे तिकडे तुम्हाला ट्रॅफिक इनबॅलन्स एक्सपिरियन्स येतो. दुसरं आहे स्टिकी सेशनमुळे स्केलेबिलिटी कमी होऊ शकते. आणि तिसरं आहे हाय अवेलेबिलिटीसाठी हे ऑप्शन प्रत्येक वेळी उपयोग येईलच असं नाही आहे. आता आपण हे प्रॅक्टिकली पाहूया हे कसं करायचं. नमस्कार मित्रांनो, आता आपण आपल्या AWSच्या कन्सोलवर आलेलो आहोत. आता पुन्हा इकडे डॅशबोर्डवर जायचं आहे, EC2च्या डॅशबोर्डवर जायचं आहे आणि आपण जे बनवलेले लोड बॅलन्सर आहे तिकडे जाऊया. त्या लोड बॅलन्सरला क्लिक करायचं आहे. ओके, हा आपला लोड बॅलन्सर आहे आणि या लोड बॅलन्सरमध्ये जर तुम्हाला आठवत असेल आपण एक टार्गेट ग्रुप ॲड केलेला. ठीक आहे, या क्लिक करायचं. ओके, आणि हा जो आपला टार्गेट ग्रुप आहे, ठीक आहे, हा जो आपण या आपल्या लोड बॅलन्सरला क्रिएट केलेला, त्या टार्गेट ग्रुपला जायचं आहे आणि त्याच्या ॲट्रिब्यूट्समध्ये जायचं आहे. ठीक आहे, तर ॲट्रिब्यूट्समध्ये तुम्हाला टार्गेट सिलेक्शन कॉन्फिगरेशनमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला दिसेल स्टिकनेस. आता हा जो स्टिकनेस हा जो ऑफ आहे याचा अर्थ काय, तर मित्रांनो हा जर आपला लोड बॅलन्सचा DNS आपण घेतला आणि नवीन टॅबमध्ये ओपन केला तर राऊंड रॉबिन अल्गोरिथम प्रमाणे आपल्याला काय येतोय, फर्स्ट सर्व्हर, मग सेकंड, मग फर्स्ट, मग सेकंड, मग फर्स्ट, असं राऊंड करत जाणार आहे. ठीक आहे, आता हा काय करतोय, प्रत्येक रिक्वेस्टला तो राऊंड रॉबिन प्रमाणे डायव्हर्ट करतोय. ठीक आहे, आता काय करूया, आपण या टार्गेट ग्रुपमध्ये आपण हा जो सेशन आहे स्टिकनेसचा हा ऑन करूया. ठीक आहे, आणि मग आपण आपली वेबसाईट पुन्हा ॲक्सेस करून बघूया काय इफेक्ट येतो. आपण एडिट करण्यासाठी एडिट बटनला क्लिक करणार आहोत आणि खाली येणार स्टिकनेस. ठीक आहे, हा स्टिकनेसला आपण टर्न ऑन करणार आहोत. ठीक आहे, टर्न ऑन केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात स्टिकनेसचे, एक लोड बॅलन्सर जनरेटेड कुकी
म्हणजे AWS जनरेट करतो आणि त्या कुकीला नाव देतो. आणि जर तुम्हाला स्वतःचं नाव डिफाईन करायचं असेल कुकीजमध्ये तर तुम्ही काय करू शकता, अप्लिकेशन बेस कुकीला देऊ शकता आणि इकडे नाव देऊ शकता क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी कुकी. ठीक आहे, हा एक ऑप्शन आहे. पण आता आपल्या या व्हिडिओमध्ये आपण लोड बॅलन्सर जनरेटेड ठेवूया. खाली तुम्ही बघत असाल स्टिकनेस ड्युरेशन, म्हणजे ही जी कुकी आहे त्याची व्हॅलिडेशन किती असली पाहिजे. मग ती हॉवर्समध्ये हवी आहे, सेकंडमध्ये हवी आहे, मिनिट्समध्ये हवी की डेमध्ये हवी आहे. ठीक आहे, तर आपण कोणताही ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. आता आपण आपल्या एक्झाम्पलसाठी 1 ठेवूया. ओके, आणि 1 ठेवल्यानंतर आपण काय करणार आहोत, सेव्ह करणार आहोत. आपला ॲट्रिब्यूट सक्सेसफुली अपडेटेड झाला आहे. आता आपण जर का आपल्या ॲप्लिकेशनला ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला, बघूया आपण एकदा रिफ्रेश करून बघूया. ही माझी कुठे गेलेली आहे, रिक्वेस्ट सर्व्हर 2ला गेलेली आहे. मी पुन्हा क्लिक करतोय पण ती रिक्वेस्ट 2च दाखवतोय. बघा 2 करतोय. ओके, आणि पुन्हा नवीन टॅबमध्ये आपण ओपन करूया, 2च दाखवतोय. का मित्रांनो 1ला का जात नाहीये, कारण जेव्हा पहिल्यांदा युजर जेव्हा या ॲप्लिकेशनला कनेक्ट झाला तेव्हा तो EC2 इन्स्टंटला कनेक्ट झाला. ठीक आहे, जसा तो कनेक्ट झाला तेव्हा ब्राउझरच्या म्हणजे युजरच्या ब्राउझरमध्ये त्याच्या लोकल मशीनमध्ये एक कुकी जनरेट झाली आणि त्यांनी त्याला इन्स्टंट सेव्ह केला, म्हणजे सेशन सेव्ह केला. मग नेक्स्ट टाइम जेव्हा तो पुन्हा ॲक्सेस करणार त्यावेळी काय होणार, त्या सेशनला तो कनेक्ट करणार आणि चेक करणार की कोणत्या इन्स्टंटला कनेक्ट झालेला. मग त्या इन्स्टंटमध्ये एंट्री असेल सर्व्हर 2ला कनेक्ट झालेला, मग तो काय करणार, सर्व्हर 2लाच रिडायरेक्ट करणार. पाहू शकता. आता आपण काय केलेलं आहे, एक क्रोम ओपन केलं आणि दुसरा ब्राउझर केला आणि आपण सेम रिक्वेस्ट त्याला हिट केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आता रिक्वेस्ट कुठे गेलेली आहे, सर्व्हर 1ला. आता मी पुन्हा जर रिफ्रेश केला तर कुठे जाणार, तो सर्व्हर 1ला, कारण या ब्राउझरच्या कुकीजमध्ये सर्व्हर 1चा डेटा स्टोअर झाला आहे ॲज अ सेशन म्हणून. समजलं मित्रांनो स्टिकीनेसचा उपयोग काय होतो. आशा करतो तुम्हाला हा स्टिकीनेसचा व्हिडिओ समजला असेल. आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.